नमस्कार. दिनांक 24 जुलै. कथेचं शीर्षक आहे आम्ही कर्दळीवनातून निघालो. कलकत्त्याचा एक बॅरिस्टर आणि एक पारशी गृहस्थ मुंबईला कामानिमित्त आले असता महाराजांची कीर्ती ऐकून अक्कलकोटास दर्शनास आले. महाराजांना पाहताच दिपून गेलेल्या त्या बॅरिस्टरास काय बोलावे हे सुचेना. त्याने फक्त आपण कोठील एवढाच प्रश्न विचारला. तेव्हा महाराजांनी आपण कोठे कोठे हिंडलो त्याची देशभरातील पुष्कळ ठिकाणे सांगितले. शेवटी म्हणाले, मोहोळाहून अक्कलकोटास आलो ते येथेच आहे. आपण कोठील हा बॅरिस्टरने विचारलेला प्रश्न महाराजांचे बाबतीत तरी कायमच राहणार आहे. त्याचे उत्तर महाराजांनी कितीही वेगवेगळ्या पद्धतींनी वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रसंगी दिले असले तरी त्यातले गूढ आज मितीचही कणभर कमी झालेले नाही. याचे एकमेव कारण म्हणजे या प्रश्नाचे उत्तर पेलण्याचे सामर्थ्य मानवी अवाक्यातले नाही. आणि म्हणूनच एकूण ज्ञाताच्या परिघात राहून जेवढे हाती गवसेल त्यावरच समाधान मानणे भाग आहे. बृहदारण्य उपनिषदात जनक राजाच्या यज्ञप्रसंगी महर्षी याज्ञवल्क्यांना अनेकांनी हे ब्रह्म म्हणजे काय, कसे, कुठे आणि किती आहे याविषयी प्रश्न विचारले होते. प्रश्न विचारण्यात खुद्द जनक राजा होता तसे अश्वल, आर्तभाग, भृजू, कहोल, गार्गीसारखे विदुषी आणि उद्दलकासारखे अतिरथी महारथी होते. त्यावेळी गार्गीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता देता याज्ञवल्क्यांनी अखेर तिला थांबवले आणि म्हणाले, गार्गी, अति प्रश्न म्हणजे मर्यादा ओलांडून जाणारा प्रश्न करू नकोस. कारण जे तू जाणून घेऊ पाहत आहेस ते आत्मज्ञानाने, आगमपूर्वक अनुभवाने जाणावयाचे आहे, अनुमानाने नव्हे. हेच श्री समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात सांगितले आहे. ते म्हणतात, कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयोही ढळेना. म्हणूनच उपनिषदे जे आत्मज्ञानाने जाणून घ्यावयास सांगतात ते पाहण्यासाठी श्री समर्थ विवेके तदाकार होऊन पाहे असे सांगतात. महाराजांच्या बाबतीतही नेमके हेच घडत आले आहे. शक्य तितके त्यांनी उलगडून सांगितले, पण जेव्हा अतिप्रश्न येऊ लागला तेव्हा त्यांनी टाळक्यात पायपोच असेच दरडावले. श्रीपाद भटजींना काशी क्षेत्री, ठाकूरदासांना अक्कलकोटी, गाणगापूरच्या पुजाऱ्यांना, नरसोबावाडीच्या कल्लाप्पाला, सर्वसामान्य लोकांना आणि पुण्याच्या कर्व्यांना त्यांनी आपण कोण, कोठील हे शक्यतो सोपे करून सांगितले. जगन्नाथपुरीला अलवणी बुवांना सांगतेवेळी त्यांनी आपल्या निवासाची सर्व पर्वतस्थळे, गुहा यांचा उल्लेख केला होता. या लीलेत त्यांनी त्या बॅरिस्टरला देशभरातल्या आपल्या भ्रमंतीची नावे व प्रदेश यांची जंत्रीच दिली आहे. पण तीही काही परिपूर्ण नाहीच, सारांशाचीच आहे. कारण त्याखेरीज अनेक ठिकाणांचे उल्लेख त्यांच्या चरित्रात सापडतात. त्याशिवाय उल्लेख नसणारी कितीतरी ठिकाणे असण्याची शक्यता जास्त आहे. श्री स्वामी सुतांना भावावस्थेत नेऊन त्यांनी जे दाखवले ते श्री स्वामी सुतलिखित अवतारकांड या प्रकरणात आले आहे. हस्तिनापूर नजीक छेली नावाच्या खेडेग्रामात वटवृक्षाखाली विजयसिंग गोट्या खेळत होता. 8 वर्षाच्या त्या विजयसिंहाने त्या वडाच्या झाडाच्या सावलीलाच भगवंत स्वरूप मानून आपला खेळगडी केला. विजयसंगे ही गोटी वटवृक्ष छायेत गोमटी, भगवंत मानोनिया जगजेठी, मांडुनिया खेळ तसे. ओम ओम शब्द इतुकियात, निघू लागले धरणीत, नसे त्याचे हे गणित, अमुप तेची निघती. इतकुया माझी ओमकार, शब्द भरला चहू फेर, दश दिशा दाटल्या अपार, ओम शब्दे करुनिया. ओम ओम शब्द करीत, धरणी दुभंग करुनी त्वरित, कटी ठेवून या एक हस्त, श्री स्वामी समर्थ अवतरले. अष्टवरुषाची
सुकुमार मूर्ती, अपार फाकतसे तेज दीप्ती, तयाशी काही नसे मिती, दश दिशा दाटल्या. पूर्ण ब्रह्म हे निधान, जे जे पाहावे तेथे लक्ष्मण, असे पूर्ण ब्रह्म सनातन, याची देशी अवतरले. शके 1071, चैद्र शुद्ध द्वितीया, स्वामी जयंती निर्धार, नक्षत्र अश्विनी, प्रीती योग साचार, गुरुवार तये दिनी. महाराज अशा प्रकारे धरणीतून प्रकट झाले म्हणून श्री स्वामी सुतांनी त्यांना धरणी नंदन म्हटले आहे. श्री आनंदनाथ महाराज हे श्री स्वामी समर्थांचे आणखी एक पट्ट शिष्य. भावावस्थेत असताना त्यांनाही महाराजांनी स्फूर्ती दिली ती अशी: तेथे होनी स्मरती, स्वये प्रकटली स्फूर्ती, नाभी नाभी आवरती, अवतार स्थिती बोलतो, अयोनी संभव अवतार, हिमालय उत्तर भागी निर्धार, होऊनी पूर्ण हंस दिगंबर, व्यापू चराचर निज लीले. शाली वाहन शके 340, शुद्ध पक्ष पूर्ण चैत्र मास, अवतार घेतला द्वितीयेस, वट छायेसी दिगंबरू, कटाव गोचिरवाणी मूर्ती साजिरी, अष्टवर्षाची जाण गोजिरी. म्हणजे शक अथवा इसवी सन सोडला तर या दोघा अधिकारी शिष्यांची स्थळ, मास, तिथी, वय, वर्षे 8 इत्यादी बाबत एक वाक्यता आहे. श्री स्वामी सुतांचे म्हणण्यानुसार महाराजांचे वय आजमेती सुमारे 855 वर्षे, तर श्री आनंदनाथ महाराजांचे मतानुसार महाराज आज सुमारे 1586 वर्षाचे आहेत. याचा अर्थ गूढ कायमच आहे. म्हणूनच याबाबत खरे खोटे करण्याच्या भानगडीत पडू नये, कारण महाराज कालातीत ब्रह्मच आहेत. ब्रह्मनिष्ठ वामन बुवांनी श्री गुरु लीलामृताच्या 3ऱ्या अध्यायात एक निर्णय देऊन ठेवला आहे. ते म्हणतात, मत्स्य, कूर्म, वराह, बौद्ध, कल्की इत्यादी अवतार प्रसिद्ध, या जयंत्याविषयी विविध भिन्न भिन्न मते असती. मास, पक्ष, तिथी, नक्षत्रवार, कल्पभेदे जयंती लाल प्रकार, युगपरत्वे वेगळे विचार, असती जयंती निर्णयार्थ. पुराण, ज्योतिष, धर्मशास्त्र, कल्पभेदे इत्यादिकांचे विचार, युग परले जरी भिन्न तिथी वार, तरी निर्दोष समजावे. याचाच अर्थ शक अथवा इसवी सनाचा मुद्दा गौण आहे. भगवंताच्या अस्तित्वासाठी शक इसवी सनाची कालक्रमणा गैर लागू आहे. ती खरी अथवा खोटी ठरवणे हे अतिप्रश्न म्हणजे मर्यादेचे उल्लंघन करणारे होईल. परंतु या निमित्ताने एक नवाच विचार पुढे येण्यासारखा आहे. तो असा: महाराज 8 वर्षाच्या मुलाच्या स्वरूपात प्रकटले. त्यावेळी विजयसिंहही 8 वर्षाचा होता. हे दोघे वटवृक्षाखाली गोट्या खेळत होते, असा वर स्पष्ट निर्देश आहे. पुढे महाराज अक्कलकोटास अश्विन शुद्ध पंचमी शके 1779 मध्ये आले. त्यावेळी चोळाप्पाला पाहता क्षणीच ते म्हणाले, चोळा, तू सुखरूप आहेस का? का रे बुललासी माय बापा आचार्य, तू रामचंद्र स्वराप तनय, पूर्वभक्त आमुचा, अक्षय वटवृक्षीचा विहार, विसरलासी मूळ पुरुष दत्तनगर, ऐकोनी उमजला चोळा पूर्व समाचार, साष्टांग नमस्कार करीतसे. याचा अर्थ त्यावेळचा विजयसिंग आताचा चोळाप्पाच होता. महाराजांनी त्याला त्या जुन्या खेळाचे स्मरण करून दिले होते, असा नाही का होत? धन्यवाद.